नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचे मुख्य संपादक। आज हा व्हिडिओ फक्त अहंकार या शब्दावर तयार केला जात आहे आणि या अहंकारामुळे स्वतःच किती वाटुळं होतं आणि एखादा व्यवसाय असो किंवा एखादं स्वप्न असो, ती मोठं स्वप्न साकार करायचं आहे असा मुद्दा असो, हे सर्व नष्ट होण्याचं कारण अहंकार आहे आणि तोच अहंकार या देशाच्या पंतप्रधानाजवळ आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक ठिकाणी अहंकाराची भाषा बोलली, अहंकारानं बोलणं। संसदेमध्ये एकदा म्हणाले, सबको भारी मैं अकेला हूं, मैं अकेला सबको भारी। किती मोठा अहंकार आहे। खरं पाहिलं तर या देशातल्या मतदारांनी नरेंद्र मोदींना 2014ला जर डोक्यावर घेतलं नसतं तर नरेंद्र मोदीच्या शरीरामध्ये हा अहंकार शिरला नसता। या अहंकारामुळेच 2019लाही त्याच अहंकाराच्या भाषेमध्ये नरेंद्र मोदीने सुरुवात केली। मैं 2 करोड़ लोगों को हर एक साल में बेरोजगार को नौकरी दूंगा। अहंकार आहे ती। प्रत्येक वर्षाला मी तरुण पोरांना रोजगार म्हणून 2 करोड लोकांना नोकऱ्या देणार, रोजगार देणार। 20 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या नरेंद्र मोदींनी दिलेल्या नाहीत। पण अहंकार न बोलणं मोदींनी कधीही टाळलेलं नाही। मैं एक चाय वाला बच्चा रेल के डब्बे में चाय बेचता था। काय हेतू आहे त्याचा? मी चहा वेचणारा, चहा विकणारा पंतप्रधान। चहा विकून पंतप्रधान झालो, हा त्या पाठीमागचा हेतू आहे। नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्दा अहंकाराचाच बोलतात। या अहंकारामुळे नरेंद्र मोदीच्या भाजप पक्षातल्या लोकांना सुद्धा यांच्या बोलण्याचा कंटाळा आला आणि म्हणून नरेंद्र मोदी सोबत पक्षातलेही पदाधिकारी तेवढ्या मनमोकळेपणानं काम करत नाहीत, ही वास्तव चित्र आहे। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर आल्यापासून कोणाचंही ऐकत नाहीत आणि म्हणून नरेंद्र मोदीच्या या अहंकारामुळे
देशात असणारी लाट त्यांच्या या अहंकारामुळे ओसरत चाललेली आहे, ओसरत गेली. आणि म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये असो, देशामध्ये असो, नरेंद्र मोदीच्या बोलण्याला कसलीही किंमत राहिलेली नाही. स्वतः पक्ष वाढवणारे, रामाचा रथ देशभर फिरवून भाजपा मजबूत करण्याचं काम ज्या नेत्यानं केलं तो नेता म्हणजे लालकृष्ण अडवाणी. ते सुद्धा म्हणाले देश चालवण्यामध्ये राहुल गांधी सक्षम आहेत. भाजपाचा नेता राहुल गांधीला ग्रीन सिग्नल देतोय. याचाच अर्थ असा की नरेंद्र मोदीच्या अहंकाराचा आणि घमेंडीचा भाजपातल्या कार्यकर्त्याला सुद्धा कंटाळा आलेला आहे. नरेंद्र मोदीच्या बाजूने बोलणारा एक नेता दाखवा. आपलं काही नुकसान होऊ नये म्हणून तोंड देखलं मोदींना बरं वाटावं म्हणून बोलणारे हजारो कार्यकर्ते नेते दिसतील, पण अंतःकरणातून नरेंद्र मोदीला भारताचा पंतप्रधान पुन्हा व्हावे असं कुठल्याही त्यांच्या सुद्धा पक्षातल्या नेत्याला वाटत नाही. आणि यासाठी नरेंद्र मोदीच्या देशभर जागा पडत आहेत. यावेळी नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान होऊ शकत नाहीत. त्यांचा अहंकार असा झालाय की एक झरा होता आणि ती झरा खळखळ 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 वाहत होता. त्या झऱ्याला गर्व आला आणि गर्व आलेला झरा समुद्राला जाऊन हिनवायला. काय तुझं खरट पाणी, काय तुझ्या या पोटामध्ये मेलेले जनावर, मेलेले माणसं, मेलेले मासे, तुझ्या या पाण्याला तोंडात सुद्धा घेऊ वाटत नाही. खरट गुट्ट असणार हे पाणी, अरे तुला कुणी सुद्धा स्वीकारत नाही. तू का जगावं, तू कशाला जगावं असं त्या समुद्राला तो झरा हिनवायला. तो म्हणायला माझं गोड पाणी, खळखळणारं पाणी, ते पाणी झुळझुळ वाजत असणार त्या झऱ्यावर लोक आवडीने येतात. स्वतःचे जेवणाचे डब्बे घेऊन येतात, माझ्या आजूबाजूला बसतात, आनंदाने जेवण करतात आणि माझं झुळझुळणारं पाणी पितात. एवढी आवड माझी लोक करतात. असं तो झरा समुद्राला म्हणाला. समुद्र गप्पच. पुन्हा अजून 4-8 दिवसानं जाऊन तशाच ट्युनिंग मध्ये समुद्राला, काय तुझं पाणी, किती वास येतोय, किती प्राणी मेलेले आहेत, साधं तोंडात सुद्धा पाणी घेऊ वाटत नाही. तू का जगावं, तू जगण्यापेक्षा मेल्यालं बरं. अशा पद्धतीनं पुन्हा अजून ते झरा त्या समुद्राला हिनवायला. समुद्राला राग आला आणि समुद्र म्हणाला तू एवढा घमेंडी आहेस, तू एवढा मगरूरी आहेस, एवढा कपटी आहेस आणि म्हणूनच तुला फक्त 4 महिने आयुष्य दिले. अरे तुझ्यासारखे हजारो झरे माझ्या नुसत्या वाफेवर तयार केले आहेत. मोठमोठ्या नदी
माझ्या पोटात मी सामावून घेतल्या, त्याचा मी विशाल महासागर झालो आणि त्या महासागराच्या वाफेवर तुझ्यासारखे घमेंडी आणि मगरुरी झरे मी तयार केले, फक्त वाफेवर. अशाच पद्धतीनं या देशाचा महासागर असणारा मतदार नरेंद्र मोदी सारख्या झऱ्याला तयार करू शकतो आणि त्या झऱ्याला घमेंड आली म्हणून 2024ला कायमच नसताना भूत करू शकतो. एवढी ताकद या महासागरामध्ये, मतदार रूपी महासागर, भारताचा मतदार या मतदारामध्ये आहे. आणि ती मतदार येणाऱ्या 4/6/2024ला दाखवून देईल की मोदीजी तुम्हाला घमेंड आली होती, तुमच्यात मगरुरी होती, तुमच्यात कपटी वृत्ती होती आणि ह्या सगळ्या भूमिका तुम्ही निभावल्या म्हणून निवडणूक आयोगावर दबाव, न्यायालयावर डायरेक्ट इनडायरेक्ट दबाव, मतदारावर दबाव, नेते खासदार आमदार यांच्यावर ईडीचा दबाव, हे सगळा दबाव टाकून या मतदार खासदार आमदार या लोकांच्या मनामध्ये एक ज्वालामुखी निर्माण तुम्ही केला. तुम्ही यांना प्रेमानं जिंकलं नाही तर दबावानं जिंकलंय. आणि एक ध्यानात ठेवा, जेवढा दबाव जास्त असतो ना तेवढा स्फोट जास्त असतो. एका चुलीवर भगुन ठेवलं, भगुन्यात पाणी ठेवलं आणि खालून जाळ लावला, कितीही जाळ लावला, त्या जाळाने पाणी गरम झालं. त्याच्यावर एक परात ठेवली, त्या परातीवर एक वीट ठेवली, विटेवर एक दगड ठेवला आणि खालून जाळ घातला. त्या जाळाच्या ताकदीमुळे एवढी वाफ निर्माण झाली की त्या इटासह, त्या दगडासह परात उलथून खाली पडली. एवढी ताकद त्या जाळामध्ये, त्या ऊर्जेमध्ये आहे. आणि 10 वर्ष सतत ऊर्जा या मतदारामध्ये निर्माण केली, या खासदार आमदारामध्ये निर्माण केली. 30 40 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेल्या लोकांवर दबाव टाकला, सेनेतल्या काही लोकांवर दबाव टाकला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांमध्ये दबाव टाकला आणि त्यांनी सांगितलं जर तुम्ही आमच्याकडे आलात तर सुखरूप, नसेल तर जेलमध्ये जावे लागल. हे वाक्य त्यांच्या मनामध्ये कुरूप करून बसलं. त्यांना आनंदानं भाजपाकडे यायचं नव्हतं. तुमच्या दबावाच्या भीतीमुळे जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं म्हणून ते माणसं आहे. पण मनातला राग जसा ना तसाच राहिला आणि योग्य वेळी या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये तो राग त्या परातीला उलथावून टाकले. त्या पद्धतीने जे ऊर्जा निर्माण झाली तीच ऊर्जा मतदार स्वरूपी मतदानाच्या माध्यमातून 2024ला मतपेटीतून दिसणार आहे. आणि मोदी साहेब तुमचं सरकार उलथून पडणार आहे, हे आता वास्तव सत्य आहे. अरविंद केजरीवाल हेच म्हणतात, सोरेन हेच म्हणतात, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राहुल गांधी, तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव, हे सगळे लोक हे सांगतात राज्यातला मतदार चिडलाय. भाजपातला सुद्धा अधिकारी पदाधिकारी तुमच्यावर चिडलाय. मान्य झालं नाही दुसऱ्याचे पक्ष फोडून आपल्या पक्षामध्ये ज्या लोकांचं कसलंच प्रेम नाही
त्या लोकाला आपण घेत आहोत आणि आपले स्वतःचे RSSच्या संघटनेच्या माध्यमातून तयार झालेले प्रामाणिक नेते भाजपातले खासदार आमदार बाजूला ठेवले आणि चोरून आणलेले भ्रष्टाचारी खासदार आमदार पक्षामध्ये मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, खासदारकीचं तिकीट, आमदारकीचं तिकीट, लोकसभेवर, राज्यसभेवर भाजपाने घेतले. म्हणजे मूळ प्रयत्न करणारे, कष्ट करणारे, पक्ष वाढवणारे, पक्षावर अंतःकरणातून प्रेम करणारे सगळे भाजपातली माणसं नसताना भूत भाजपच्या देवेंद्र फडणवीसनं, नरेंद्र मोदीनं आणि अमित शहानं केले आणि दुसरे भ्रष्टाचारी पक्षात घेतलेले माणसं मोठमोठ्या पदावर नेले. आणि म्हणून नितीन गडकरी म्हणत होते, बाहेरच्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्या माणसाला पाडा, नाही पाडलं तर आयुष्यभर तुम्हाला सतरंजा उचलण्याशिवाय दुसरं काम काय मिळणार नाही, ही भाजपाला सूचित इशारा दिला होता. आणि म्हणून नितीन गडकरी हे सुद्धा नरेंद्र मोदीला अयोग्य वाटले. प्रामाणिक बोलणारे माणसं भाजपाला खटकतात. अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. आता या देशामध्ये प्रामाणिक जनतेचं काम करणारे सरकार, गोरगरिबाचं सरकार, तळागाळातल्या माणसाला न्याय मिळवून देणारं सरकार, इंडिया आघाडीचं सरकार केंद्राच्या केंद्रस्थानी येत आहे. आणि नरेंद्र मोदी झोली लेके घर को जात आहे. नरेंद्र मोदीने अडवणीला सुद्धा ओव्हरटॅक करून खरा मान भारताचे पंतप्रधान म्हणून लालकृष्ण अडवाणी यांना मिळाला पाहिजे होता. त्यांना कायमच बाजूला सारून त्यांच्या जागेवर स्वतः पंतप्रधान झाले. देशामध्ये 10 वर्ष हाहाकार निर्माण झाला. कुठलीही गोष्ट नरेंद्र मोदीने खरी बोललेली नाही आणि या खऱ्या न बोलणाऱ्या गोष्टीचा फटका म्हणून पूर्ण देशानं नरेंद्र मोदीला नाकारला आहे. म्हणूनच 4/6/2024 केंद्रातलं भाजपाचे सरकार जात आहे. बघूया कशा पद्धतीनं भारतातला सुज्ञ मतदार केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार पाय उतार कसं करतो आणि त्या ठिकाणी इंडिया आघाडीचं गोरगरिबाचं सरकार केंद्रस्थानी कसं हा मतदार आणतो ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, साप्ताहिक खडतर प्रवास YouTube चॅनल, खडतर प्रवासचे संपादक, धाराशिव. मग पाहूया 4 तारखेला काय होते ते. थांबूया आपण इथंच. पुन्हा हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.